जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अनाजी पंत गप्प बसणाऱ्यातले नाही, ते काही ना काहीतरी उचापती करणारच. शक्यता नाकारता येत नाही, पण ठेवू लक्ष ठेवू आपण त्यांच्यावर. अरे देवा, युवराजनी थोड्यासाठी संधी हुकणार असं दिसतंय. आता कसं बोलावं, काय करावं? काहीतरी केलं पाहिजे. हा मौका जाता कामा नाही. ऐका ना युवराजनी, माझ्याकडून काही चुकलं नाही आणि मी केले ते बाळ राजेंचा सेवक म्हणून केले. त्यात खरंच कोणता स्वराज्याच्या द्रोहाचा हेतू नव्हता. अनाजी पंत भेटले हे कळताच युवराजांचा राग पिपेला जाणार. तुमची आणि त्यांची भेट झाली हे तर त्यांना सहनच होणार नाही. आम्ही काय सांगावं युवराजांना आता? कसं झालं दर्शन? दर्शन छान झालं. काही विघ्न तर आलं नाही ना? उद्याच्या सोहळ्यात मान सन्मान मिळेल, पण त्या मान सन्मानाच्या कडेवर अपेक्षांची पाळं बसलेली असतील. कुणाला ना कुणाला काही ना काही हवंय. कोणाला पद, कोणाला वतन, कोणाला सुभात, तर कोणाला किल्लेदारी. साडू भाऊ, आपण मिळवणं पावणं, आपणच यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पाठीशी उभं राहू की मोकळ्या हातानं नाही, जमायचं नाही. शिक्के तुमच्याकडे घ्या. आमच्या नावाचे आहेत हे. आम्ही कोण घेणार? आमचा आदेश समजून घ्या. आता आमचं पद सरकार जमा करा म्हणावं. हे सांभाळण्याची आमची पात्रता नाही. तलवारीच्या जोरावर स्वराज्याचं रक्षण करणारी माणसं ही आपली असली पाहिजे. त्यांच्या निष्ठा या अभेद्य अभंग असल्या पाहिजेत. त्या निष्ठेला वज्राचा कणखरपणा असला पाहिजे. आणि असाच कणखरपणा आहे सरनौबत हंबीरराव मोहिते यांच्याकडे. राजे, आम्ही तुमच्या मस्तकावर जे छत्र धरलंय, आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. नाही ते पटतंय मला, पण असं कसं बाजूला ठेवायचं? ते पुन्हा मातब्बराच्या हाती आम्ही सोपू. पण असा कोण? आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्यामध्ये त्याग, पराक्रम, स्वामीनिष्ठा ओतप्रोत भरली आहे. बोला शंभूराजे, आता बोला. म्हणजे आम्ही हत्तीवरनं साखऱ्या वाटायला रिकामा. ते म्हणजे हर्जीराजे महाडिक. पंत उपचार करू द्या. राजांनी पाठवलंय राजवैद्यांना. या वैद्यराज, या बघा, चांगली मात्रा द्या. काय चांगली मात्रा द्या? मात्रा देतील वैद्यराज, पण हा कलुषा घरी जाऊन मंत्र मारेल. मंत्रापुढे मात्रा चालते का? अनाजी पंत, पुरे झाला हा द्वेष. आता बस करा हा गैरसमज आहे. अहो, युवराजांना कैद करायला आपण धावलो, तिथेच आपली पायरी विसरलो. पायरी गेली ती गेलीच. एवढं होऊ नये शंभूराजांनी माझ्यासारख्या अपराधी माणसासाठी राजवैद्यांना पाठवलं. हा त्यांचा मोठेपणा झाला. नाजी पंत, तुम्ही काही बोलू नका आता. मी हात जोडतो तुमच्या समोर, हात जोडतो मी. हात जोडणं म्हणजे पंतांचा वाद हल्लाय.
बरळायला लागलेत ते तुझ्यामुळे. तुझ्यामुळे बाहेरची माणसं दुखावली तर, पण घरातली ही माणसं दुखावली आहेत. सांग त्यांना, घराच्या दारातील आग विझवणं सोपं असतं आणि घरातील ठिणगी विझवणं अवघड असतं. आणि आता घरात किती ठिणग्या आहेत हे मोजणं कठीण आहे. काय बघताय? राणी साहेब, काय राणी साहेब? राणी साहेब, तुम्ही आम्हाला राणी साहेब म्हणालात? मग आता तुम्ही युवराज्ञी नाही राहिलात, राणी साहेब झाला. आमचा तर आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आम्ही दरबारात काय पाहिलं, काय ऐकलं. खूप छान सोहळा झाला. आता आम्ही तुम्हाला राजे म्हणणार. राजे? महाराजांनी आम्हाला सबूत दिला होता. कणोजीराव विसरून जाते. विसरा म्हणजे वतनाचा पाठ आमच्या नशिबात नाही असं समजायचं आम्ही. राजा, मोरोपंतांची तब्येत ढासळली. अहो कसं तरी करतायत ते. काय? राजा चलावं लवकर. छान उपवास केल्यांना ते साथ उद्यापन हा वायस थांबला असतात तर एक निरोप असा. आज जर ना इलास ना तर आता पुत्र सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं, पिंपळाकडसून वर. सर पाटणकरांचं घर असा. पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. पिंपळा बुडी हा कावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. हा का घातले कसे ग बाई ते कपडे? व्हॅलेंटाईन्स डे आज, त्याच्या डिनरला चाललोय आम्ही. आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आज दोघेही जण रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कुठला रंगारंग कार्यक्रम? मला तुम्ही स्टॅम्प द्या ना, म्हणजे आम्हाला लगेच निघता येईल. आम्ही कुठे थांबू आता? आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती तुम्हीच आहात. तुम्ही आणि सौमित्र, आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करूया व्हॅलेंटाईन डे. येस. जगी जीवनाचे यार हे काय चाललंय काही कळत नाही. तरी शाण्याला सांगत होतो काहीतरी गडबड आहे. यारीचं ऐकायला पाहिजे होतं. हे 5 स्टार हॉटेल नाहीये, ओल्ड एज होम आहे. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार मला परत जाऊ नको म्हणून. विचारा, बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतंय परत जाऊ नये म्हणून? आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आणलीच जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे. पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करताय. भरपूर भरपूर, त्याला लिमिटच नाही. काय सांग? त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही. तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का, की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना. बाकी काय म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये. हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना. विक्रांत, तुझे सगळे फासे ना उलटे पडलेले. काय आज तू आकडे वगैरे मोजणार नाहीस का? काय कुठे गेला तुझा आत्मविश्वास? अच्छा ठीक आहे, मी मोजू 5 पासून. 5 4 3 2
पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना व आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पॅनल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणार एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. या अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पतुरी याय पाहिजे होत्या त्या.